वाघ सर सुरुवात करू. 1 मिनिट सर, रेकॉर्डिंग चालू केलंय. मला सुरुवात करायचं सांगा. हा करा चालू. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व इयत्ता 5वीला शिकवणारे, आजच्या या क्लासमध्ये सहभागी होणारे शिक्षक सर्वांना सुप्रभात. मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 5वीच्या ऑनलाईन क्लासच्या निमित्ताने आज माझ्याकडे जो विषय आलेला आहे बुद्धिमत्ता चाचणी 2003 चा पेपर. त्यापूर्वी माझा परिचय. मी भाऊसाहेब मुरलीधर गोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. माझ्याकडे 2003 सालचा बुद्धिमत्ता विषयातील प्रश्न क्रमांक 26 ते 42 हा भाग आजच्या अध्यापनासाठी आहे. काल याच विषयातील 1 ते 25 प्रश्न आमच्या भगिनी भावना देवरे मॅडम यांनी घेतला आणि त्याच्या पुढचा टप्पा सन्माननीय कराड साहेब, आपले मिशन आरंभचे प्रमुख, यांनी माझ्यासाठी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोपा आहे. म्हटलं तर सोपा आहे, म्हटलं तर अवघड आहे. परंतु शांत बुद्धीने, शांत चित्ताने प्रश्न समजून घेऊन जर सोडवला तर आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी सुद्धा हा विषय अतिशय उपयुक्त आहे. मला खात्री आहे तुम्ही यावेळेला चांगल्या प्रकारे यश मिळवताल या विषयामध्ये. चला आपण जास्त अवांतर चर्चा न करता आपल्या मूळ विषयाकडे वळूया. प्रश्न 26वा आहे बघा. 26 ते 30 साठी म्हणजे 5 प्रश्न आहेत. त्यासाठी सूचना आहे. कोणताही प्रश्न सोडवताना प्रथम सूचना अगदी व्यवस्थित वाचणं गरजेचं असतं. तर त्यासाठी सूचना आहे, खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्यामधला 26वा प्रश्न आहे, जसं कर्मवीर भाऊराव पाटील तसं कोण बिरसा मुंडा. भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी दिलेली आहे बघा. थोर व्यक्तींचे संबोधने किंवा जनतेने लोकांनी दिलेल्या थोर नेत्यांना ज्या पदव्या असतात त्यांचं संबोधन असतं, त्या संदर्भाने हा प्रश्न आहे. जसं गांधीजींना महात्मा या नावाने म्हटलं जातं, संबोधन केलं जातं. ज्योतिराव फुले यांना सुद्धा महात्मा या नावाने संबोधलं जातं. आपण प्रत्यक्ष त्याचे जर पर्याय पाहिले, पर्यायामध्ये दिसतंय आपल्याला. पहिला पर्याय आहे लोकमान्य, दुसरा आहे महर्षी, तिसरा आहे सेनानायक आणि चौथा पर्याय आहे जननायक. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वातंत्र्य दिनाला, प्रजासत्ताक दिनाला भाषण करत असतात त्यावेळेला लोकमान्य हा शब्द बऱ्याचशा मुलांना माहित असतो. लोकमान्य म्हटलं की लगेच लक्षात येतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांना दिलेली ही पदवी आहे. महर्षी धोंडो विठ्ठल कर्वे त्यांना ही पदवी दिलेली आहे. सेनानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आहे आणि बिरसा मुंडा यांना जननायक ही पदवी आहे. त्यांना हे संबोधन आणि आपल्या पाठ्यक्रमामध्ये सुद्धा बिरसा मुंडाचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे 26व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जननायक. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, जसं गाय हंबरते तसं माकड काय करते. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आणि तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. कधी कधी चौथं पद गाळतात, कधी कधी तिसरं पद गाळतात, कधी कधी दुसरं पद गाळलं जातं किंवा पहिलंही पद गाळलं जातं. चारही पदापैकी कोणतंही पद गाळलं तरी आपण 2
शब्दांचा संबंध लक्षात घेतला तर उत्तर शोधायला सोपं जातं. गाय हंबरते म्हणजे गायीचा आवाज दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला प्राणी पक्षी यांचे आवाज माहिती आहे, तुम्ही अनेक वेळेला वाचन केल्यानंतर तुम्हाला ते मुखोद्गत होतं. तसं माकडाला काय आहे असं विचारलंय. खाली पर्याय आहेत, घुतकार, पर्याय 2 आहे, चित्कार, पर्याय 3 आहे, बुभुक्कार आणि पर्याय 4 आहे, केकारव. गाय हंबरते तसं माकड घुतकार हा घुबडाचा असतो. माकडाचा तुमच्या लक्षात येईल की घुतकार नाही, चित्कार नाही, केकारव नाही. केकारव ही मोराची असते. तर माकडाचा असतो बुभुक्कार. हा त्याचा अचूक पर्याय आहे, अचूक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं? पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 28. आकृत्यांवर आधारित प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला अगदी सोपा असतो आणि गुण मिळवून द्यायला, हमखास गुण मिळवून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्रश्न आकृतीमध्ये बघा, पहिली आकृती जी आहे त्यामध्ये काही इंग्रजी अक्षर दिलेली आहेत, ए, टी, एच आणि पी. या पहिल्या आकृतीतल्या अक्षराचा संबंध दुसरी आकृती आहे. निरीक्षण केला असता असं दिसतंय आपल्याला की ए पहिल्या आकृतीमधला आणि दुसऱ्या आकृतीमधला ए. तुम्ही हे शिकलेला आहात तुमच्या मॅडम कडून, सरांकडून. आकृतीची, अंकाची, अक्षराची, पाण्यातील प्रतिबिंब, त्याला आपण जल प्रतिबिंब म्हणतो, आणि आरशातील प्रतिमा हा घटक तुम्ही शिकलेला आहात. जल प्रतिबिंब सांगतं की खालचा भाग वरच्या दिशेला येतो आणि वरचा भाग खालच्या दिशेला येतो. हे त्यातलं लॉजिक आहे. आणि आरसा सांगतो, आरशातली प्रतिमा सांगते की डावी बाजू उजवीकडे होते आकृतीची, अंकाची, अक्षराची, काय असेल ती फिगर, आणि उजवी बाजू डावीकडे होते. यानुसार जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर ए पहा पहिल्या आकृतीमध्ये असणारा आणि दुसऱ्या आकृतीमधला ए, इथे जलप्रतिबिंब आहे. म्हणजे वरचा भाग खाली आला, खालचा भाग वर गेला, म्हणजे ए हा पाण्यातील प्रतिबिंब या प्रकारे बदललेला आहे. त्याच्या शेजारचं टी अक्षर आहे, ते टी अक्षर सुद्धा जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब यानुसार वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर गेलेला आहे. एच अक्षर पहा, एच अक्षर खाली आणि वर सेम दिसतं, सारखंच दिसतं पाण्यातली प्रतिबिंब करताना, आणि आरशातला करताना सुद्धा ते तसंच दिसतं. एच अक्षर असं काही अक्षर असे आहेत इंग्रजी मधले, त्यापैकी हे एच आहे. आणि त्याच्या लगत आहे पी. पी मात्र जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब घेतलं नाही, तर पी या अक्षराची आरशातली प्रतिमा केलेली आहे. तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि हा प्रश्न निरीक्षणाने सोडवायचा असतो. तर अशा प्रकारे याच्यात बदल झालेला आहे. त्यानुसार जर तिसरी आकृती आपण निरीक्षणासाठी पाहिली, त्यामध्ये अक्षर आहेत एम, आर, आय आणि ई. जसं ए, टी, एच, पी बदललं तसं एम, आर, आय, ई याच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही पर्यायामधून ते अचूक उत्तर शोधू शकता. एम जलप्रतिबिंब म्हणजे खालचा भाग वर होईल, म्हणजे डब्ल्यू सारखं दिसल ते. आर ची ही दिशा बदलेल, वरचा भाग खाली, खालचा भाग वर. आयचंही बदलेल, आय मध्ये काही बदल होणार नाही, एच सारखंच आहे बघा ते. आणि ई अक्षराचं मात्र आरशातील प्रतिमा होईल. यानुसार निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. समजलं? जाऊया आपण पुढे. प्रश्न क्रमांक 29 आहे. हा मात्र व्यवस्थित समजावून घ्या बरं का प्रश्न. 42 चा संबंध 10शी आहे, तसं 93 या संख्येचा संबंध कोणाशी आहे? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आणि
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध लावायचा आहे. प्रश्न सोपा आहे, त्याच्यावर तुम्हाला अनेक वेळेला क्रिया करून पाहाव्या लागतील. अंकाची बेरीज म्हणा, वजाबाकी म्हणा, गुणाकार म्हणा, भागाकार म्हणा, वर्ग म्हणा, घन म्हणा, सम, विषम, मूळ संख्या, या सर्व अँगलनी, या सर्व दृष्टीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. म्हणजे बुद्धिमत्तेतला हा घटक सोडवताना तुमच्या हे मुखोद्गत असणारे, तुमच्या लक्षात असणारे माझे पाढे पाठांतर आहे, माझे वर्ग संख्या पाठांतर आहे, मला घन संख्या माहिती आहेत, मला मूळ संख्या माहिती आहेत, मला संयुक्त संख्या माहिती आहेत, आणि त्यानंतर मग प्रक्रिया करायला तुम्हाला सोपं जातं. तर आपण समजून घेऊया 42 चा संबंध 10. 42 ला 10 कसे आले असतील बरं? तर या ठिकाणी 42 मध्ये 4 आणि 2 अंक आहे, बरोबर. 4 आणि 2 चा जर गुणाकार केला, 4 दुने 8, 8 गुणाकार येतो. आणि 4 आणि 2 या पहिल्या संख्येची जर वजाबाकी केली, अंकाच्या संख्येतील अंकाची, 4 वजा 2 2 येतं. म्हणजे पहिल्यांदा त्या दोन अंकांचा गुणाकार, तो आला 8. त्यानंतर त्या दोन अंकाची वजाबाकी, ती आली 2. आणि या दोन्हींवर क्रिया केली, 8 आणि 2, 8 अधिक 2 बरोबर 10. आता असं हे करून पाहिलंय आपण, तसं 93 ला येतं का ते पाहायचं. 93 या संख्येला अगदी याच प्रकारे 93 मध्ये 9 आणि 3 आहे. प्रथम त्या दोन्हींचा गुणाकार मागच्या प्रमाणेच, 9 गुणिले 3, 9 त्रिक 27, आणि 9 वजा 3 यांची वजाबाकी येते 6. जसं 8 आणि 2 ची बेरीज केली 10, तसंच इथेही करूया आपण. 27 आणि 6 ची बेरीज करूया, ती येते 27 अधिक 6 बरोबर 33. 33 हा पर्याय कुठे आहे? पहिला पर्याय आहे 71, दुसरा आहे 24, तिसरा आहे 28 आणि चौथा आहे 33. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे, योग्य उत्तर आहे. 4 पर्यायाला तुम्ही बरोबर रंगवायचं आहे. यानंतर 30वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 8 चा संबंध 64 बरोबर आहे. 8 ला 64, तर 5 चा संबंध काय? पुढे प्रश्नचिन्ह. बरेच विद्यार्थी म्हणतील की 8 चा संबंध 64, 8 चा वर्ग आहे. कधी कधी अति घाई संकटात जाईल यानुसार सुद्धा कधी कधी उत्तर चुकण्याचा संभव असतो. त्यामुळे आपण शांत चित्ताने पर्याय पाहून, क्रिया करून आणि मग उत्तर शोधायचं असतं. तुम्हाला कच्च करण्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला पेजवर कच्च्या कामासाठी जागा अशी दिलेली असते, तिथं तुम्ही आकडेमोड करू शकता. अशा प्रकारचे प्रश्न तिथे तुम्ही सोडून पाहू शकता अगोदर. आता 8 आणि 64 चा काय संबंध आहे? तर 8 चा वर्ग 64 होऊ शकतो. त्याचप्रमाणे 8 चा निम्म केलं 4, 4 चा घनही 64 होऊ शकतो. त्यानुसार मग 5 चं काय, असं अनेक अँगलने पाहिलं, प्रक्रिया केली. 8 चा वर्ग 64, 5 चा वर्ग 25, 25 तर पर्यायात नाहीये, 26 दिसतंय. एखादा विद्यार्थी म्हणाल याचं पर्यायात उत्तर चुकीचं दिलंय बरं का. तसं नसतं. परीक्षा परिषदेने प्रश्नपत्रिका निश्चित केलेली असते, ती अनेकांनी ती तपासलेली असते, त्यामुळं पर्यायामध्ये उत्तर चुकीचं असू शकत नाही. 8 चा निम्मा केला 4 आणि त्याचं घन केला 64 येतोय. तसं 5 चा निम्मा नाही करता यायचा आपल्याला घन वर्ग करताना, आहे की नाही, ती विषम संख्या आहे. दुसरा नियम शोधू आपण. आता मी काय काय लिहिलंय पहा. या ठिकाणी 64 ही संख्या घेतली मी अगोदर. 64 मध्ये 6 आणि 4 या दोन्हींची बेरीज केली, ती आली 6 आणि 4 10 आली. 10 मधून 2 वजा केले, उत्तर आलं 8. किती साधं आणि सोपं लॉजिक आहे पहा त्यामध्ये. तसं 5 उत्तर येण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला खाली पर्यायाकडे वळावं लागेल, पर्यायाचा आधार घ्यावा लागेल. जशी 6 आणि 4 ची बेरीज केली तशी तुम्हाला खाली पर्यायाला, तर पहिला पर्याय आहे 61, त्याची बेरीज करू आपण.
6 अधिक 1 बरोबर किती होत आहेत? 7 होत आहेत. 6 अधिक 1 बरोबर 7. आणि त्यामधून 2 वजा केले. तसे यापूर्वी 10 मधून 2 वजा केले. तसे इथे आपण 2 वजा करू. 7 वजा 2 बरोबर 5. म्हणजे आपण बरोबर त्या उत्तराच्या जवळ जातोय. उत्तराच्या निश्चित ठिकाणी पोहोचतोय. बाकी इतर पर्याय या पद्धतीने जुळत नाहीत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्र हा प्रश्न चुकण्याचा संभव असतो. बहुतेक विद्यार्थ्यांनी 125 उत्तर लिहूनही टाकलेलं असेल. त्यांना ते दिसतंय वर्ग घन, आहे की नाही? तर थोडासा विचार करून हा प्रश्न सोडवला तर मेरिटचा प्रश्न आहे हा, गुणवत्ता यादी देण्यासाठी. पुढे जाऊया आपण. यानंतर 31वा प्रश्न आहे. सोपा आहे तो पहा. आकृत्यांचा प्रश्न आला रे आला की तो समजायचा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. आकृत्या म्हणजे तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. पण आकृत्यांच्या बाबतीमध्ये एक दक्षता घ्यावं लागेल की निरीक्षण तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल. निरीक्षणाला यामध्ये खूप महत्व आहे. मी मग सांगितलं तुम्हाला, अति घाई संकटात जाई असं नाही करायचं. थोडस विचारपूर्वक तर याची सूचना काय आहे ती वाचू आपण प्रथमतः. प्रश्न क्रमांक 31 व 32 साठी आहे. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृत्यामधून निवडा. प्रश्न आकृतीचे निरीक्षण केलं तर पहा आणि उत्तर आकृत्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्ही कधी कधी यामध्ये बाद पद्धत सुद्धा वापरू शकता. चौथा पर्याय काही बसत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये ते ई अक्षरासारखे दिसते, ते विरुद्ध दिशेला दिलेले आहेत. म्हणजे 1 आणि 2 च जर हळुवारपणे निरीक्षण केलं, रेषा मोजल्या, गोल पाहिले, अगदी बारीक निरीक्षण करून ठरवलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताल. तर याचं उत्तर प्रश्न क्रमांक 31व्याचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. हे तंतोतंत जुळणारी आकृती. किती सोपा प्रश्न आहे पहा, अजिबात अवघड नाही. चालायचं पुढे. जाऊया आपण प्रश्न क्रमांक 32व्याकडे. 32वा प्रश्न सुद्धा फिगरशी संबंधित आहे, आकृत्याशी संबंधित आहे. तंतोतंत जुळणारी आकृती या संदर्भाने हा प्रश्न आहे पहा. प्रश्न आकृतीमध्ये पहा, 2 अर्धगोल दिलेले आहेत. पहिल्या अर्धगोल मध्ये पुन्हा आतमध्ये काही फुलांसारखे आकार दिलेत, त्यातले 2 रंगवलेले आहेत. खालच्या अर्धगोल मध्ये 3 गोल आहेत, त्यातला 1 रंगवलेला आहे. ही अशीच अचूक आकृती शोधायला तुम्ही निरीक्षण केलं, व्यवस्थित पाहत गेले, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय, तर निरीक्षणाने तुम्हाला बरोबर मी मग म्हटलं तसं तुम्हाला इथे बाद पद्धत वापरता येईल. बाद पद्धत म्हणजे ही बसत नाही आकृती, ही बसत नाही, कोणती बसते, असं या प्रकारे. तर प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी यामध्ये आकृती आता पहिली पाहूया आपण. पहिल्या आकृतीमध्ये पर्यायाच्या प्रश्न आकृती सारखं काही दिसत नाहीये. खालचे 3 गोल आहेत सारखे, परंतु वरचे जे 5 आहेत त्यामध्ये रंगवलेले ते वेगळ्या ठिकाणचे आहेत पहा. त्यामुळे पहिला पर्याय बाद होतोय. दुसरा पर्याय पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये खालच्या अर्धगोल मधले 3 गोल बरोबर आहेत, परंतु वरच्या अर्धगोल मध्ये त्याने किती आकृत्या दिल्या आहेत? छोट्या 4च दिलेल्या आहेत. प्रश्न आकृतीमध्ये एकूण 5 आकृत्या होत्या, त्यामुळे दुसराही पर्याय बाद झालेला आहे. किती सोपा आहे पहा. जाऊया तिसऱ्या पर्यायाकडे. तिसऱ्या पर्यायामध्ये खालच्या अर्धगोल मधले 3ही गोल सेम आहेत, सारखेच आहेत.
वरच्या अर्धगोल मधले, मोठ्या अर्धगोल मधले जे 5 आकार आहेत त्यांचं निरीक्षण करा. पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे रंगवलेला, तिसरा मधला तोही अचूक आहे, चौथाही अगदी तसाच दिसतोय आणि पाचवाही अगदी तसाच दिसतोय. म्हणजे प्रश्न क्रमांक 32 ची तंतोतंत आकृती जुळणारी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला हे 31 आणि 32 हे हमखास गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत बघा. हे तुमचे बोनस गुण झाले. 2 आणि 2 4 मार्क आहे की नाही. फक्त निरीक्षणाने हे ठरवायचं होतं. जो व्यवस्थित पाहिल, मी मग सांगितलं तसं इथं सुद्धा घाई करू नका बरं का. हा प्रश्न अगदी हळुवारपणे निरीक्षणाने सोडवा. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 33वा. काय आहे 33वा प्रश्न? मी वाचन करतो पहा त्याचं. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावले आहेत, तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? असा प्रश्न आहे. हाही प्रश्न एकदम सोपा आहे. हाही प्रश्न तुम्हाला अचूक गुण मिळवून देणारा आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला असा क्रमांकाचा प्रश्न येईल त्यावेळेला तुम्ही लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी हे काही रंगांची नाव आहेत. इथे तुम्हाला कधी मुलांची नावं देतील, प्राण्यांची नावं देतील, पक्ष्यांची देतील, फुलांची देतील, कसलीही नावं देतील. तर त्यावेळेला मार्किंग करायचं, त्याच्यावर नंबर लिहायचे 1 2 3 4 5 काय असतील ते. इथे आता एकूण रंग किती आहेत आपण मोजून पाहूया. शब्द किती आहेत ते मोजूया. लाल 1, पिवळा 2, निळा 3, हिरवा 4 आणि गुलाबी 5. 5 रंगांची नाव आहेत, 5 शब्द आहेत. पुन्हा लाल रंगाला आपण 6 नंबर देणार आहोत. 6 नंबरला येईल तो. पिवळ्याला 7 येईल, निळा 8 येईल, हिरवा 9 येईल आणि गुलाबी 10 येईल. पुन्हा आपण लाल रंगावरती आलो तर त्याला 11 आहे. तुम्हाला एक सिक्वेन्स मिळेल, एक मालिका मिळेल पहा. लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी. दर 5 अंकानंतर तीच मालिका मिळेल शब्दांची, अंकाची, त्या पताक्याच्या रंगाची. आता लालला 1 आला, एकामध्ये 5 मिळवले 6 येईल, 6 मध्ये 5 मिळवले 11 येईल, 11 मध्ये 5 मिळवले 16 येईल, अशी मालिका येत चलल. तसं पिवळ्याला जर आपण शोधलं, पिवळ्याला 2 नंबर आहे, तो 5 नंतर पुन्हा पिवळा रंग काउंट होणार आहे, मोजला जाणार आहे. म्हणजे 2 मध्ये 5 मिळवले तर 7 येत आहे. 2 5 2 5 7 येईल. 2 7 नंतर 12 नंतर 17 17 नंतर 22 नंतर 27 असं करत करत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी पिवळ्या रंगाची पताका कोणत्या क्रमांकावर आपल्याला शोधायला लावलाय. एक तर तो त्याच्या एकक स्थानी 7 हा अंक असला पाहिजे किंवा 2 असला पाहिजे. असं जर करत गेले तर तुम्हाला बरोबर 87व्या क्रमांकावरती पिवळ्या रंगाची पताका तुम्हाला आलेली दिसेल. 5-5च्या टप्प्याने गेल्यानंतर. तसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, लालचंही करू शकता, पिवळ्याचंही शोधू शकता, निळ्याचंही शोधू शकता, हिरव्याचंही शोधू शकता आणि गुलाबी रंगाचं सुद्धा शोधू शकता. परंतु आपल्याला त्याने पिवळ्या रंगाचं सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण आपलं लक्ष पिवळ्या रंगावरच फोकस केलं. पिवळ्याला 2 क्रमांक आलता, 2 त्यामध्ये 5 मिळवले 7 12 17 22 27 असं करत बसायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट थोडेसे डोकं चालवून आपली बुद्धी वापरून जर ठरवलं की अरे हो इथे एकक स्थानी 2 येतोय 7 येतोय, या क्रमाने जर गेलं तर पर्यायामध्ये एकक स्थानी 7 असणार, म्हणजे 87व्या नंबरला पिवळा रंग येणार आहे पताकाचा. म्हणजे याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2
87 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. या प्रश्नाला थोडासा तुम्हाला वेळ लागेल, परंतु कच्चं काम करायला दिलेलं आहे खाली जागा, तिथे तुम्ही ते करू शकता. आणि सोप्या प्रश्नाचा वेळ तुम्ही इकडे जास्त वापरू, सोप्या प्रश्नाला तुम्हाला कमी वेळ लागेल, हा थोडा कठीण वाटला तर याला थोडा जास्त वेळ लागेल, तो वेळ बरोबर तुमचा ऍडजस्ट होऊ शकतो. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जातोय विद्यार्थी मित्रांनो. तो प्रश्न आहे 34वा. हाही प्रश्न तुम्हाला विचार करायला लावणार आहे, परंतु चांगला प्रश्न आहे. वाचतो मी आता तो 34वा प्रश्न. पहा, एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे. याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभे असणाऱ्या विश्वासच्या रांगेत उजवीकडून क्रमांक कितवा असेल? तुम्ही हे शिकलेले आहात. मधला नंबर काढायचा, त्याच्यानंतर रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत किंवा मुलाच असतील असं काही नाही, कधी कधी पक्षी विचारतील, झाडं विचारतील, यावर आधारित हा प्रश्न असतो. इथे आता मुलांच्या रांगेत मध्ये आधारित, त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे, उत्तर विचारलेलं आहे की रांग होती आणि त्या रांगेमध्ये राजेंद्र बरोबर मध्यभागी उभा आहे. मधला नंबर काढायचा असेल रांगेतला, तर एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की रांगेमध्ये जर सम विद्यार्थी असेल, समसंख्येमध्ये, म्हणजे 10, 20, 16, 24 या प्रमाणात, तर मधला क्रमांक काढता येत नाही. परंतु विषम संख्या असेल, विषम संख्येची रांग असेल, तर मात्र मधला क्रमांक काढता येतो, हे आपण लक्षात घ्यावं. इथे राजेंद्र मध्यभागी आहे आणि त्याचा क्रमांक 23वा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याच्या डाव्या बाजूला आणि त्याच्या उजव्या बाजूला सारखेच मुलं आहेत आणि तो बरोबर मध्यभागी आहे. त्याचा जर 23वा क्रमांक आहे तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या डावीकडे 22 विद्यार्थी असतील, 22 मुलं असतील आणि उजवीकडे सुद्धा 22 मुलं असतील. डावीकडचे 22 आणि उजवीकडचे 22, 22 आणि 22 44 आणि राजू एक, एकूण झाले 45. आणि मग त्याचा मधला क्रमांक काढायचा. मधला क्रमांक काढण्यासाठी त्यामध्ये 1 मिळवायचा, 45 आणि 1 46, आणि त्याचा निम्मा करायचा. 46च्या निम्म किंवा त्याला 2 ने भागायचं म्हणजे 23 येतं. 46च्या निम्म 23, म्हणजे असा हा राजूचा मधला नंबर आलेला आहे 23वा. हे तर कळलं तुम्हाला. मी आता हे तुम्हाला एक्स्ट्रा का सांगितलं तर या अनुषंगाने काही इतर प्रश्न असतील ना परीक्षेला, असाच येईल असं काही नाही, म्हणून तुम्हाला ती मी कल्पना दिली की असा त्याचा 23वा नंबर मधला आलेला आहे. तो पुढे काय म्हणतोय प्रश्नाच्या, की याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभे असणाऱ्या विश्वासच्या रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल? आता राजू 23वा आहे मध्यभागी, म्हणजे डावीकडून तो 23वा आहे आणि उजवीकडूनही 23वा आहे. पण डावीकडून राजू 23वा आणि डावीकडून 25व्या क्रमांकावर विश्वास आहे. मग विश्वासचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल? तुम्ही ते काउंट केलं, मोजत गेले, तर विश्वासचा उजवीकडून क्रमांक 2 कमी करून म्हणजे किती येईल? 21 येईल बरोबर. पर्याय क्रमांक 1, 21 हा नंबर त्याचा असेल. अगदी सोपा आहे, अतिशय सोपा प्रश्न होता हा, फार काही डोक्याला चालना देणारा नव्हता. अगदी 3री-4थीच्या मुलांनी सोडवला असता, तुम्हाला तर तो हमखास असेल. म्हणजे विश्वासचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल? बरोबर, कितवा? 21वा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. फारच सोपी प्रश्नपत्रिका दिसते, हो की नाही? जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 35. मी प्रश्न वाचतो. शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा
उजवीकडे वळली तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? हा प्रश्न सोडवताना तुम्हाला कच्च करून पाहावा लागेल बरं का. हा दिशावरती आधारित प्रश्न आहे. कशावर आधारित आहे? दिशावर आधारित प्रश्न आहे. प्रत्यक्ष जमिनीवरती दिशा तुम्हाला माहिती आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. परंतु कागदावरती मात्र दिशेचा संदर्भ वेगळा असतो मुलांनो. कागदावर ज्यावेळेला आपण हा प्रश्न सोडून पाहतो त्यावेळेला कागदाची वरची दिशा नेहमी उत्तर समजायची. तुम्ही नकाशामध्ये, भूगोल मध्ये नकाशा पाहत असताल, पहा तिथे सूची दिलेली असते आणि सूचीमध्ये उ असं लिहिलेलं असतं बाणाने, उ लिहिलेलं असतं, म्हणजे उत्तर दिशा दाखवलेली असते. ती एक दिशा मिळाली की त्या अनुषंगाने उर्वरित 3 दिशा काढता येतात. तसं एक गृहीत आहे की कागदावरती, पुस्तकामध्ये वरची जी दिशा असते ती उत्तर असते आणि मग उत्तरच्या समोरची कोणती येईल? दक्षिण येईल आणि उजव्या हाताला पूर्व येईल आणि डाव्या हाताला पश्चिम येईल. तुम्ही त्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा कागदावरती त्या रेषा दिशा दाखवू शकता, काढू शकता. यानंतर तुम्ही प्रश्नाच्या सारांशाकडे, प्रश्नाच्या वाक्याकडे वळू शकता. आता यामध्ये काय म्हटलंय की राजनंदिनी नावाची विद्यार्थिनी आहे, मुलगी आहे. ती शाळेतून घरी चाललेली आहे. आपण तिला राजनंदिनीला काय केलंय? मध्यभागी उभा केलंय, पहा. राजनंदिनी मध्यभागी आहे. हा. आणि ती घरी चालली. घरी जाताना काय झालं? राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता. डाव्या बाजूला, तिच्या डाव्या हाताला सूर्य मावळत होता. तुम्हाला हे माहिती आहे, सूर्य पूर्वेला उगवतो आणि सूर्य पश्चिमेला मावळतो, बरोबर आहे? असं तर कोणी म्हणणार नाही सर सूर्य उत्तरेला मावळतो, असं कोणी म्हणू शकत नाही. पहिलीतला विद्यार्थी सुद्धा सांगू शकेल सर सूर्य पश्चिम दिशेला मावळतो. त्याला दिशा बरोबर माहिती आहे, पूर्वेला उगवणे, पश्चिमेला मावळणे. याने प्रश्नामध्ये दिलंय की ती घरी चालली राजनंदिनी आणि सूर्य तिच्या डावीकडे होता, तो मावळतीला होता, मावळतीला चाललेला होता, मावळत होता. याचा अर्थ तिच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि तिचं तोंड कोणत्या दिशेला असेल? बरोबर सांग बरं राजू, कोणता? हा, उत्तर. तिचं तोंड उत्तर दिशेला आहे. तिचं तोंड जर उत्तर दिशेला आहे तर तिच्या डाव्या बाजूला बरोबर पश्चिम दिशा आलेली आहे. म्हणजे पहिल्या वाक्याचा आपल्याला संदर्भ लावता आला. त्यानंतर प्रश्नामध्ये पुढे भाग दिलेला आहे, या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली. शाबास. कोणत्या दिशेला वळली? उजवीकडे वळली. तिचा उजवा हात तुम्हाला माहिती आहे कागदावरती कोणत्या बाजूला येईल? ती काटकोनात वळली म्हणजे 90 अंशामध्ये. इथे वळण्याच्या 2 पद्धती असतात, कधी 45 अंशात वळतात, कधी 90 अंशामध्ये वळतात. ज्यावेळेला 90 अंशात वळतात तो काटकोन, 45 अंशात वळली त्याला उपदिशेकडे वळली जाते बरं का, मुख्य दिशेकडून उपदिशेकडे. हे लक्षात आपण घ्यायचं. इथं सोपं आहे तुम्हाला या पेपरमध्ये की ती काटकोनात वळली, 90 अंशामध्ये वळली, म्हणजे मुख्य दिशेकडून ती परत मुख्य दिशेकडे जाईल. काटकोनात उजवीकडे वळली, उजवीकडे वळली, उत्तरेकडे तोंड होतं, उजवीकडे वळाली काटकोनात, म्हणजे कोणत्या दिशेला आली? शाबास, पूर्व दिशेला तिचं तोंड आला. एकदम बरोबर. आणि उत्तर काय विचारतोय तो? तर आता तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? शाबास. तिचा आता उजवा हात विचारलेला आहे, तिचं तोंड पूर्वेला आहे, तर याचं अचूक उत्तर काय येईल? तिचा उजवा हात खालच्या दिशेला. खालची दिशा कोणती आहे बरं? वाचा बरं कोणती आहे, तुम्ही कागदावरती काढलेलीच असेल. खालची दिशा आहे दक्षिण. याचा अर्थ तिचा उजवा हात दक्षिण दिशेला आहे. आणि डावा हात सांगा बरं, जरी विचारलं नाही प्रश्नामध्ये उत्तर तरी आपल्याला ते उत्तर सांगता आलं पाहिजे. डावा हात कोणत्या दिशेला आहे? शाबास, डावा हात तिचा उत्तर दिशेला आहे. मी या अनुषंगाने अजूनही विचारतो तुम्हाला, आता तिची पाठ कोणत्या दिशेला आहे बरं? बरोबर, तिची पाठ आहे
पश्चिम दिशेला आणि तिचं तोंड तर पूर्वेलाच होतं. म्हणजे असाच उत्तर विचारतील असं काही नाही. डावं विचारतील, उजवंही विचारतील, मागचंही विचारतील. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 दक्षिण. जाऊया आपण पुढे प्रश्न क्रमांक 36व्याकडे. सोपा प्रश्न आहे 36वा बरं का. आता मी वाचतो प्रश्न. सोनलचा तिसरा वाढदिवस 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरुवार होता. तिच्या वाढदिवसाला तिसऱ्या. तर तिच्या 12व्या वाढदिवशी कोणता वार असेल? अरे वा, हा दिनदर्शिका यावर आधारित प्रश्न आहे. तुम्ही वर्षाचे 12 महिने अभ्यासलेले आहेत, प्रत्येक महिन्याचे दिवस अभ्यासलेले आहेत. त्या अनुषंगाने हा प्रश्न वाढदिवसाचा सोडवायला सोपा आहे. सोनल नावाची विद्यार्थिनी आहे, मुलगी आहे आणि तिचा तिसरा वाढदिवस आलेला आहे 19 सप्टेंबर 2004 वार होता गुरुवार. आता इथे एक लक्षात घ्यायचं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, काय लक्षात घ्यायचं, ज्या वेळेला एखाद्या मुलाचा मुलीचा जन्म होतो आणि एका वर्षानंतर पुन्हा तीच तारीख, तोच म्हणजे वार कोणताही असेल तीच तारीख येते, त्यावेळेला त्याचा पहिला वाढदिवस असतो. आता इथे सोनलचा तिसरा वाढदिवस 2004 ला आहे, तिचा दुसरा वाढदिवस 2003 ला आहे, पहिला वाढदिवस 2002 ला आहे. याचा अर्थ ती जन्मलेली आहे 2001 ला. 2001 19 सप्टेंबर 2001 हा तिचा पहिला वाढदिवस नाही. ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने लक्षात घ्यायची. इथंच मग मुलं चुकतात, इथंच मुलांचा गोंधळ होतो आणि मग आपलं उत्तर चुकत. तिचा जन्म झालेला असेल 19 सप्टेंबर 2001 रोजी, बरोबर. 19 सप्टेंबर 2001 रोजी जर तिचा जन्म झालाय, मग तिचा पहिला बर्थडे कधी येईल, तिचा पहिला वाढदिवस कधी येईल? तुम्हाला वाढदिवस खूप आवडतो, बर्थडे खूप आवडतो, तर तिचा पहिला वाढदिवस येईल 19 सप्टेंबर 2002 ला. व्हेरी गुड. दुसरा वाढदिवस येईल 19 सप्टेंबर 2003 ला आणि तिसरा वाढदिवस येईल 19 सप्टेंबर 2004 ला. आणि त्याने हा झाला प्रश्नाचा अर्धा भाग. त्यांनी सांगितलंय आपल्याला तिच्या 12व्या वाढदिवशी कोणता वार असेल. 12व्या वाढदिवशी. आता बघा किती वर्षाचं अंतर झालं, 4 आणि 12, 9 वर्षाचं अंतर, म्हणजे 9 दिवस अधिक 2 लीप वर्ष आलेले आहेत त्यामध्ये. तुम्ही जर काउंट केले तर त्यामध्ये 2 लीप वर्ष येतील. 2 लीप वर्ष ते 2 दिवस, म्हणजे एकूण दिवस झाले 11. 9 आणि लीप वर्षाचे 2 दिवस धरावे लागतात, ते 11 दिवस. तुम्हाला माहिती आहे 7 दिवसाचा एक आठवडा. मग 11 मधून 7 गेले, खाली राहिले 4. 4 दिवस पुढे जायचं. गुरुवार पाहिला आहे, गुरुवार पासून पुढे 4 दिवस. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 आणि सोमवारला येते 4. म्हणजे गुरुवार पासून 4 दिवस पुढे, म्हणजे अचूक पर्यायापर्यंत, अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचू, म्हणजे सोमवार. म्हणजे सोनलचा जर तिसरा वाढदिवस 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरुवारी होता, तर तिचा 12वा वाढदिवस त्याचा वार असेल सोमवार. कळलं? ठीक आहे, चालायचं पुढे. जाऊया आपण प्रश्न क्रमांक 37 वरती. हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 37वा प्रश्न सुद्धा दिनदर्शिका यावर आधारित आहे. दिनदर्शिका हा प्रश्न किंवा हा घटक खूप व्यापक आहे. यामध्ये तुम्हाला वर्षातले दिन विशेष माहिती असावेत, थोर व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, राष्ट्रीय दिन, नाही का, आंतरराष्ट्रीय काही दिन,
या गोष्टी तुमच्या जर पाठांतर असतील, तुम्हाला अवगत असतील, तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन केलेले असतील, तर हा प्रश्न सोडवायला काहीही अवघड नाही. त्या अनुषंगाने आलेला हा 37वा प्रश्न आहे. बघूया आपण. 2020 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला होता. तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणता वार फक्त 4च वेळा येईल? अरे वा, किती सोपा प्रश्न आहे. इथे शब्द प्रयोग दिलाय पहा त्याने, प्रजासत्ताक दिन. वा. आणि याचा जोडीदार असणारा शब्द किंवा या अनुषंगाने देशाच्या संदर्भात असणारा दुसरा शब्द कोणता आहे सांगा बरं? प्रजासत्ताक, बरोबर. तसा स्वातंत्र्य दिन माहिती आहे तुम्हाला. स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला आणि प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी. इथे 26 जानेवारी म्हटलं नाही, परंतु प्रजासत्ताक म्हटलं म्हणजे 26 जानेवारी आपल्या लक्षात येईल. आणि स्वातंत्र्य दिन म्हटलं की 15 ऑगस्ट आपल्या लक्षात येईल. 15 ऑगस्टला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताचा राज्यकारभार नाही का लोकशाही पद्धतीने सुरू झाला, म्हणून प्रजेचं शासन, प्रजेचं राज्य या अर्थाने तो शब्द प्रयोग आहे. दोन 2020 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला, तर त्या महिन्यात पुढीलपैकी फक्त 4 वार. कधी कधी फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात, तुम्हाला माहिती आहे. लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, हेही तुम्हाला माहिती आहे. काही महिने 30 दिवसाचे असतात, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि काही महिने 31 दिवसाचे असतात, हेही तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न त्या संदर्भातच आहे बरं का, की 28 दिवसाचा जर महिना असेल तर 5 वेळा येणारे, 4 वेळा येणारे वार तुम्ही दिनदर्शिका पाहून किंवा अनेक वेळेला निरीक्षण करून सुद्धा ठरवू शकतात. 28 दिवसाच्या महिन्यामध्ये 5 वेळा येणारा वार एकही नाही. 5 वेळा म्हणतोय मी. 29 दिवसामध्ये 1, 8, 15, 22, 29 ही जी सिक्वेन्स आहे, ही जी मालिका आहे, 1, 8, 15, 22, 29 दर 7 दिवसांनी तोच वार येतो. तर 1 तारखेचा वार 5 वेळा येईल 29 दिवसाच्या महिन्यामध्ये. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतील. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 या तारखेचे वार 5 वेळा येतील. आता आपल्याला इथं विचारलंय या प्रजासत्ताक दिन म्हणजे जानेवारी महिना आहे, 26 जानेवारी 2020 ला नाही का शनिवार होता, तर याच्यात 4 वेळा येणारे वार कोणते? तर आपण काय करूया, प्रथम 26 जानेवारी 2020 चा शनिवार आहे, म्हणजे हा 31 दिवसाचा महिना आहे हे निश्चित करूया, हे माहिती करून घेऊया. 31 दिवसाचा जर महिना आहे तर मी आता तुम्हाला सांगितलंय की 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येणार आहे, बरोबर. सत्तावीस जानेवारीला रविवार असेल, 26 ला जर शनिवार आहे, 28 जानेवारीला सोमवार असेल, 29 जानेवारीला मंगळवार असेल, म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवार हे वार किती वेळेला आले? हे वार आले 5 वेळेला. आपल्याला विचारले 4 वेळेला कोणता वार येईल? प्रश्नामध्ये त्यांनी 4 वेळा येणारा वार विचारला. यामध्ये बुधवार, गुरुवार आणि मंगळवार हे बाद होणार आहेत. बुधवार, गुरुवार आणि मंगळवार याचा अर्थ 4 वेळा येणारा वार तुम्ही आकडेमोड केली पाहिलं तर तो शुक्रवार असेल, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे शुक्रवार. या जानेवारी महिन्यात 4 वेळा येणारा वार. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 1, 8, 15, 22, 29 तशी सिक्वेन्स तुम्ही करू शकता 2 ची.
2, 9, 16, 23, 30 ही सिक्वेन्स करू शकतात, 3 ची करू शकतात. हे 5 वाराची जर सिक्वेन्स तुम्हाला कळली तर मग राहिलेले 4 वेळा येणारे वार तुम्हाला निश्चित करता येतील. या अनुषंगाने हा प्रश्न अतिशय सोपा होता. याचं अचूक उत्तर होतं शुक्रवार. पर्याय क्रमांक 2. आता पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 38 आहे. 38 प्रश्न हा वेन आकृतीचा आहे. वेन आकृती म्हटलं तर सोपा घटक असतो. खाली दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण करून योग्य उत्तर निवडा. फक्त एका आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज किती आहे? अरे वा, किती सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला प्रश्न आकृतीमध्ये दिसेल एक 2 वर्तुळ दाखवलेले आहेत. एक लंबगोल सारखा आहे अंडाकृती, एक जास्त गोल आहे गोल, आणि एक चौकोन आहे. अशा 3 आकृत्या आहेत. त्यामध्ये अंक दिलेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला निरीक्षणाची जास्त गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. निरीक्षण महत्वाचं आहे. पहा गोलामधले 3ही आकृत्यामधले अंक तुम्ही पहा, निरीक्षण करा. केले निरीक्षण? तो म्हणतोय की फक्त एकाच आकृतीत असणारे अंक पाहिजेत आपल्याला. फक्त एकाच आकृतीत. हा जो मोठा दिसतोय गोल, त्यामध्ये फक्त त्याच्यात एकटाच असणारा तो 5 दिसतोय, बरोबर? 5 आहे. त्याच्यानंतर एक दुसरा गोल आहे पहा, त्याच्यामध्ये असणारे 2 अंक दिसतात, 9 आहे आणि 2 आहे, बरोबर? आणि खाली एक चौकोन आहे, त्यामध्ये कोणता दिसतोय? फक्त चौकोनात असणारा, तो इतर आकृत्यामध्ये नको, तो आहे 4. म्हणजे तुम्ही काय करू शकता, हा 5 बाजूला लिहू शकता. पहिल्या आकृतीतला एकटा, नंतर दुसऱ्या आकृतीतला 9 लिहू शकता, 2 लिहू शकता आणि चौकोनातला 4, आणि मग यांची बेरीज करू शकता. 5 अधिक 9 अधिक 2 अधिक 4, यांची बेरीज 5 आणि 9, 5 आणि 9 14, 14 आणि 2 16, 16 आणि हे 4, 16 आणि 4 20, 20 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे एकाच आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज ही किती असेल? 20. पर्याय क्रमांक 1 आहे 18, पर्याय क्रमांक 2 आहे 16, पर्याय क्रमांक 3 आहे 11 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 20. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 20. किती सोपा आहे वेन आकृत्याचा प्रश्न. वेन आकृत्यामध्ये काही ठराविक शब्दांचा प्रयोग होतो बरं का. फक्त हा शब्द बऱ्याच वेळेला काळजीपूर्वक वापरला जातो. फक्त कोणत्या आकृतीला कसा वापरलाय त्याच्याकडे लक्ष दिलं तर हा प्रश्न चुकत नाही, योग्य उत्तर त्याचं आपल्याला मिळतं. जाऊया आपण पुढे. प्रश्न 39. आता हा कूट प्रश्न आहे बरं का. मुलांना गोंधळात टाकणारा हा प्रश्न आहे, परंतु आकडेमोड केली, कच्च करून तुम्ही अनेक प्रकारे याचं उत्तर शोधलं तर हा प्रश्न काही अवघड जात नाही. काय आहे 39वा प्रश्न? वाचूया आपण. इथे एक चौकोन दिलेला आहे आणि चौकोनामध्ये अंक दिलेले आहेत, बरोबर? काय अंक आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते विचारलेलं आहे. आडव्या लाईनीमध्ये पहा 2 आहे, 36 आहे, 4 आहे. दुसऱ्या लाईनीत आडव्या लाईनीत 5, 76 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. तिसऱ्या रांगेमध्ये तिसऱ्या लाईनीमध्ये 1, 172 आणि पुढे 7 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की असे प्रश्न सोडवताना आपल्याला काय काय माहिती असावं. आपल्याला पाढे पाठांतर असले पाहिजे. पाढे जर पाठ असले तर पटकन क्रिया करता येते, भाग देता येतो, गुणाकार करता येतो, आकडेमोड पटकन करता येते, वर्ग घन, म्हणजे ही प्रक्रिया करायला सोपं जातं. आता हा प्रश्न सोडवताना कूट प्रश्न हा चौकोनाच्या संदर्भातला अंकांचा, तुम्ही आडवी उभी तिरपी बेरीज अंकांची, कडेच्या संख्येचा गुणाकार,
त्यांचा भागाकार, दुप्पट, निमपट अशा अनेक अँगलने हा प्रश्न सोडवावा लागतो. बघूया आपण आता प्रत्यक्ष प्रक्रिया करून यामध्ये. पहिली ओळ आहे बघा, 2, 36 आणि 4 अशी आहे. ती आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ही मधली संख्या कशी आली त्यामध्ये, ही 36 कशी आली ती पाहूया आपण. तर मधली संख्या आलेली आहे, मधली संख्या बरोबर डावीकडील संख्येचा घन अधिक उजवीकडील संख्येचा घन त्याला भागिले 2 अशी आलेली आहे. डावीकडील संख्या आहे 2, तिचा घन आलेला आहे 8 आणि उजवीकडील संख्या आहे 4, त्याचा घन आहे 64. बरोबर. म्हणजे मी म्हटलो तुम्हाला की घन पाठांतर पाहिजेत. तर बघा 2 चा घन 8 आणि 4 चा घन 64. दोन्हींची बेरीज झाली 64 आणि 8 72 आणि त्याला जर 2 ने भागलं तर 36 येतं. हे 36 बघा दोन्हीच्या मध्ये बरोबर दाखवतोय. हाच नियम घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. तिसरी लाईन पाहू आपण. तिसऱ्या ओळीमध्ये आहे 1 आहे आणि 7 आहे. 1 चा घन येईल 1 येईल, 7 चा घन येईल 343, दोन्हीची बेरीज 344, त्याला जर 2 ने भागलं तर उत्तर येतं 172. हे इथं दिलेलं आहे तिसऱ्या ओळीमध्ये. त्या अनुषंगाने आता मधली लाईन, मधल्या ओळीतलं उत्तर आपल्याला काढता येईल. पहिला अंक आहे 5, त्याचा घन 125. उजवीकडील संख्या दिलीच नाही, प्रश्नचिन्ह आहे, ते x मानता येईल तुम्हाला, हो की नाही. मग 125 अधिक वरच्या नियमाप्रमाणे x मानला, त्याचा जर आपण घन केला आणि या दोन्हींची बेरीज करून जर त्याला 2 ने भागलं तर उत्तर किती येतंय मधलं, म्हणजे 76 येतंय. 125 वजा x घन बरोबर 152, म्हणजे x चा घन 27 आणि त्याचं घनमूळ 3. इथं 3 पाहिजे. घनमूळ किती पाहिजे, तिथं 3 पाहिजे. 27 ही घन संख्या आहे, त्याचं घनमूळ अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ला 6 आहे, पर्याय क्रमांक 2 ला 3 आहे, पर्याय क्रमांक 3 ला 9 आहे, पर्याय क्रमांक 4 ला 2 आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 असं उत्तर आहे. थोडं तुम्हाला काळजीपूर्वक करून याच्या उत्तरापर्यंत जाता येईल. यानंतर पुढचाही असाच प्रश्न आहे बरं का, परंतु यापेक्षाही सोपा आहे तो. प्रश्न क्रमांक 40 आहे. इथे तुम्हाला 4 गोल दिसत आहेत पहा, आणि त्या 4 गोलाचं निरीक्षण करायचंय आपल्याला आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते बरोबर शोधायचं आहे. पाहूया आपण पहिली आकृती. पहिला गोल, त्यामध्ये 10 अंक आहे मध्यभागी आणि कडेला अंक दिलेले आहेत बाजूने परिघावरती 4, 8, 9, 8 असे अंक दिलेले आहेत. दुसरं निरीक्षण केलं तर दिसेल तिसरं आणि चौथ्यातलं उत्तर आपल्याला वर्तुळाच्या मध्यभागी प्रश्नचिन्ह दिलंय ते शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला 1, 2 आणि 3 हे कसं आलेलं आहे याचा संदर्भ शोधावा लागेल आणि मग उत्तराकडे वळावं लागेल. सोपा प्रश्न आहे. पहिल्या आकृतीमध्ये 8 च्या समोर 8 आहे पहा आणि 4 च्या समोर 9 आहे, बरोबर का. हा, 8 च्या समोर 8, आठी आठी 64 म्हणजे गुणाकार दोघांचा, आणि 4 आणि 9 यांचा गुणाकार 4 9 36, 64 आणि 36 दोघांची जर बेरीज केली ती येते 100 आणि 100चं जर वर्गमूळ तुम्ही शोधलं किती आहे 100चं वर्गमूळ, मी सांगितलं तुम्हाला वर्ग आणि घन माहित पाहिजे. 100चं वर्गमूळ येतं 10, तर ते 10 इथं दिलेले आहेत. म्हणजे पहिलं लॉजिक तुम्हाला सापडलं, पहिली क्लुप्ती, पहिली आयडिया सापडली की समोरासमोरील अंकांचा गुणाकार केल्यानंतर त्यांची बेरीज, आलेल्या बेरजेचं वर्गमूळ शोधायचं. तसं दुसऱ्यामध्ये आपण करून पाहूया. 12 च्या समोर 6 आहे, 12 6 72, 9 च्या समोर 8 आहे,
9 8 72, 72 आणि 72 144, 144 चं वर्गमूळ बरोबर करेक्ट. किती येते 12 ते दिलेलं आहे बघा मध्यभागी. तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा. तिसऱ्या आकृतीमध्ये आहे 4 च्या समोर 10 आहे, 3 च्या समोर 8 आहे. 4 आणि 10 चा गुणाकार 4 10 40 आणि 3 गुणिले 8 3 8 24, 40 आणि 24 64, 64 चं वर्गमूळ 8. तसं आपल्याला पुढचं शोधता येईल. 9 9 च्या समोर आहे 9, 9 9 81 आणि 5 च्या समोर आहे 8, 5 8 40, 81 40 121, 121 चं वर्गमूळ बरोबर किती येत आहे 11. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 आणि 42, दोन प्रश्न आपल्याकडे आता शिल्लक आहेत. तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रश्न समजून घेतलेत पहा. आता हे याच्या पुढचे तर अतिशय सोपे आहेत. हे तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत. प्रश्न 41 आहे. त्या अगोदर सूचना वाचणं अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्नाची सूचना काळजीपूर्वक वाचणं अतिशय गरजेचं आहे. प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट दिलेला आहे तयार होतो आणि या गटात बसणारं पद दिलेल्या पर्यायामधून आपल्याला ओळखायचं असतं. प्रश्न 41 आहे. तबेला, खुराडे, गोठा या तिन्हींचा एक गट आहे आणि पर्याय दिले खाली 4. आकडा 1 जाळे, पर्याय 2 पोळे, पर्याय 3 पागा आणि पर्याय 4 वारुळ असा आहे. आता तबेला, खुराडे, गोठा हे काय आहे निवास आहेत, घरदर्शक शब्द आहेत. बरोबर, तुम्ही घरदर्शक शब्द पाठांतर केलेले असतील पिल्लांचे, प्राण्यांचे, हो की नाही. तुम्हाला माहिती तबेला घोड्याचा तबेला, शाबास. खुराडे कोंबड्याचे खुराडे, व्हेरी गुड. गोठा गाईचा गोठा. घोडा, कोंबडे आणि गाय हे प्राण्यांचे गोठे दिलेले आहेत, त्यांचे घर दिलेले आहेत, घरदर्शक आहेत शब्द. आणि खाली पर्याय त्याने दिले जाळे, जाळे कोणाचे कोळ्याचे. पोळे, पोळे कोणाचे मधमाशाचे. पागा, पागा कोणाचा घोड्याचा. आणि वारुळ, वारुळ कोणाचं मुंग्यांचं. तुम्ही म्हणाल सर चारही पर्याय तर त्यांचे घरच आहेत. आपण यामध्ये आणखीन खोलात तुम्हाला जावं लागेल की जाळं हे सुद्धा घरदर्शक शब्द आहे, पोळे आहे मधमाशांचं, पागा आहे घोड्यांचा आणि वारुळ आहे मुंग्यांचा. मग याच्यातला अचूक कोणतं तुम्हाला वाटतं? चारही पर्याय बरोबर आहेत, एक वेगळा यायला पाहिजे होता, परंतु नाही. जाळे, पोळे आणि वारुळ हे कीटकांचे घर आहेत, कीटक वर्गातले जे आहेत कीटक त्यांचे घर आहेत. आणि पागा हा प्राण्यांचा आहे, म्हणजे तबेला, खुराडे, गोठा याच्याशी जुळणारा तो आहे. म्हणजे सूक्ष्म विचार करून मग त्याचं उत्तर ठरवावं लागेल आपल्याला. म्हणजे याचं अचूक उत्तर आलेलं आहे पागा, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. अतिशय सोपा आहे. सप्टेंबर, एप्रिल आणि जून, बरोबर. हे दिवसावर आधारित आहे. सप्टेंबरचे दिवस आहेत 30, एप्रिलचे आहेत 30, जूनचे सुद्धा 30. तसं पर्यायामध्ये कोणत्या महिन्याचे दिवस 30 आहेत पहा. जानेवारी 31 आहे, डिसेंबर 31 आहे, मार्च 31 आहे आणि नोव्हेंबरचे 31 नाही रे 30. हो, नोव्हेंबरचे 30 दिवस आहेत. म्हणजे याचा अचूक पर्याय किती सोपा आहे. हा तर पहिलीचा प्रश्न झाला, बरोबर. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर, त्याचे 30 दिवस आहेत. तुम्हाला फेब्रुवारीचे दिवस वगळता बाकीचे सर्व दिवस माहिती आहेत. अशा प्रकारे आपण 26 ते 42 हे प्रश्न समजून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी धन्यवाद देतो आमचे पाथर्डी तालुक्याचे मिशन आरंभचे प्रमुख सन्माननीय रामनाथजी कराड साहेब यांनी मला बुद्धिमत्ता विषयाच्या 2003च्या
26 ते 42 या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सन्माननीय कराड साहेब. त्याचप्रमाणे सहाय्यक नोडल अधिकारी रामकिसन वाघ सर, आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी कराड साहेब आणि जिल्हा परिषदेचे सर्व मान्यवर यांना मी धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना निश्चितच या आजच्या तासिकेचा बुद्धिमत्ती विषयाचा फायदा होईल असा मला आशावाद आहे. या कामी मला आणखी सहकार्य करणारे आमचे मित्र पडद्यामागचे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजची माझी तासिका या ठिकाणी कराड साहेब. या ठिकाणी मी थांबवतो.